हाय, हॅलो, नमस्कार. मी सुषमा. स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, बऱ्याच दिवसानंतर आजचा व्हिडिओ येतोय. जवळजवळ 1 ते दीड महिन्यानंतर. मध्ये बराच गॅप आला आहे. कारण की सांगू का, इथे ना पंजाबमध्ये भरपूर थंडी होती. डिसेंबरच्या सुट्ट्या लागल्या आणि त्याच टायमाला थंडीसुद्धा जास्त चालू झाली. आणि सुट्ट्यानंतर ना रुद्राचे ऑनलाईन क्लासेस घेतले पूर्ण जानेवारी महिना. म्हणजे 2 तारखेपर्यंत तिचे ऑनलाईन क्लासेस होते. आणि त्याच्यामुळे मला व्हिडिओसुद्धा बनवता नाही आला आणि थंडी असल्यामुळे मी सुद्धा आळस केला. तर कशा आहात सगळ्या, मला कमेंट करून नक्की सांगा. कारण की सुरुवातीला तर तुमच्या कोणाच्या कमेंट नाही आल्या, पण आता भरपूर गॅप आला आहे ना, त्याच्यामुळे बऱ्याच कमेंट यायला लागलेत की व्हिडिओ का बनत नाही आहेत, व्हिडिओ का येत नाही आहेत, काही प्रॉब्लेम तर झाला नाही ना. तर प्रॉब्लेम असा काहीच नाही. ऑनलाईन क्लासेस होते, त्याच्यानंतर तिचा अभ्यास असायचा. आणखी इथे एक मोठा प्रॉब्लेम होता, तर तो म्हणजे ना लाईटी सारख्या जायच्या. रूम हीटर सगळेजण लावायचे थंडीमध्ये म्हणून की काय काय माहिती. आणि त्याच्यानंतर लाईटी जायच्या ना म्हणून इथे DP बसवायचं काम चालू केलेलं. तर त्याच्यामध्ये 10-12 दिवस गेले. म्हणजे जानेवारीच्या 10 ते 12 तारखेपर्यंत ना रोज सकाळी लाईट घालवायचे ते संध्याकाळी 6-7 वाजता लाईट यायची. मग काय व्हिडिओ बनवायचा प्रश्नच नाही. आणि त्याच्यानंतर ना ऑनलाईन क्लासेस, रुद्राचा अभ्यास, परत शाळेतून सांगितलं होतं की जे ऑनलाईन होते ते शाळेमध्ये शिकवलं जाणार नाही. कारण का आता लगेच त्यांच्या एक्झाम आहेत. CBSE पॅटर्न असल्यामुळे ना त्या लोकांच्या मार्चच्या फर्स्ट वीकमध्येच एक्झाम चालू होणार आहेत. म्हणून मी पण जास्त मोबाईल काही हातात घेतला नाही. तिचा जो अभ्यास यायचा ती करायची, ऑनलाईन क्लासेस करायची. आणि माझं सांगायचं तर मी ना पूर्ण दिवसभर आराम केला आहे. कारण का दिवसभर लाईटी नसायच्या आणि थंडी मात्र भरपूर. मग सकाळचा स्वयंपाक कसा तरी बनवायचा उठून आणि परत जाऊन अंथरुणामध्ये बसायचं. तर हे असे बोरिंग दिवस इथले गेलेत. थंडीमध्ये ना खूप बेकार दिवस जातात इथे. तर असो, आता आमची पोस्टिंगसुद्धा आले. बऱ्याच जणीच्या कमेंटसुद्धा येत होत्या की पोस्टिंग आली का, पोस्टिंग आली का. पोस्टिंग काही लवकर आलीच नाही. म्हणजे इथला जो ड्यू होता ना तो पूर्ण झाला तरी पोस्टिंग येत नव्हती. आणि आत्ता आले पोस्टिंग, पण बिलकुल चांगली पोस्टिंग नाही आली. RR पोस्टिंग आले. त्याच्यामुळे आता रुद्राची एक्झाम झाली ना की इथली पॅकिंग वगैरे करून आम्ही मार्च एंडिंगपर्यंत किंवा एप्रिलच्या फर्स्ट वीकपर्यंत आम्ही पुण्याला निघू. आता माझा प्लॅन पुढचा सांगायचं तर मी पुण्यामध्येच राहणार. आता इथे 1 ते दीड महिना माझ्या हातामध्ये आहे, पण तो दीड महिना ना माझी आता धावपळच आहे. आता रुद्राची एक्झामसुद्धा चालू होईल. तारीख आली तिची 2 तारखेपासून एक्झाम चालू होते मार्चच्या आणि ती 15 तारखेपर्यंत. स्कूलसुद्धा चालू झाले आणि आता रिव्हिजनच चालली आहे. अभ्यास काही शिकवत नाही, सिलेबस पूर्ण झाला आहे. त्याच्यामुळे ती आता तिचा अभ्यास वगैरे करते. पण माझी धावपळ आहे तर ते म्हणजे नको असलेल्या वस्तू आता इथे विकून जाणं, कोण घेत असेल तर त्यांना देणं. म्हणजे उदाहरणार्थ कूलर घेतलेत 2-2 किंवा रूम हीटर आहे तर ते तिकडे नेऊन आपल्याकडे कुठे काही त्याचा फायदाच नाही होणार आणि ओझं कशाला न्या. म्हणून आता मी ना सध्या नको असलेल्या वस्तू सगळ्या काढते. घरामध्ये ना सामानांचा, कपड्यांचा भरपूर पसारा झाला आहे. कारण का थंडीमध्ये ना पाहिजे तसं अशी घराची साफसफाई काही केली नाही. दिवाळीनंतर ना मी जास्त काही इंटरेस्ट घेतलाच नाही. कारण का थंडीच इतकी होती. आणि आता आम्हाला माहितीच होतं ना की रुद्राची एक्झाम झाली की आपल्याला निघणंच आहे. म्हटलं मग त्याच वेळेस साफसफाई करावी, पॅकिंग करावी, नको असलेल्या वस्तू फेकून द्याव्या. तर आता इथे ना हे माझं मी रुटीन तुम्हाला दाखवते. मला असं वाटतं हे मी शुक्रवारचं की कधीचं, पण ज्या दिवशी नॉनव्हेजचा दिवस होता ना त्याच दिवशी शूट केलेलं आहे. आणि आळस इतका आला ना, मध्ये इतका गॅप आला, त्याच्यामुळे भरपूरच आळस मला येत होता व्हिडिओ एडिट करायला. तर बऱ्याच दिवसानंतर आता हे मी एडिट करते. आणि आज म्हटलं बुधवार आहे ना, तर त्या दिवशी हा व्हिडिओ गेला पाहिजे. नाहीतर सोमवार, मंगळवार असा व्हिडिओ आला की म्हणणार की तुम्ही सोमवारचं पण खाता, मंगळवारचं पण खाता. म्हणून म्हटलं की ज्या दिवशी वार असेल ना नॉनव्हेजचा त्या दिवशी हा व्हिडिओ मी अपलोड करेल. तर आता इथे ना अंडा करी रेसिपी बनवते. म्हणजे बुधवार आहे ना म्हणून. आणि तसंही ना आता जायचं म्हटलं ना की इकडे भरपूर कामं असतात फौजीवाल्यांनासुद्धा. म्हणजे जो काही चार्ज असेल तर तो देणं, त्याच्यामुळे टाईम नाही भेटत. आता सध्या थंडी पण कमी झाली ना तर मी सुद्धा बाहेर संध्याकाळच्या आम्ही निघतो चालायला. आणि आता मी जास्त सामानसुद्धा नाही भरत. लागणाऱ्या नेमक्याच वस्तू, रोज आपली फ्रेश भाजी घेऊन यायचं किंवा काय जे संपले ते थोडं थोडं मी घेऊन येते. कारण का जे आधीचंच सामान आहे ना ते संपवायच्या मागे मी लागले. म्हणजे जाताना ना जास्त ओझंसुद्धा नको व्हायला. ह्या पोस्टिंगला ना माझ्याकडे खूप सामान झाले. नाहीतर इतर ठिकाणी मी गेले ना तर फक्त कपडे आणि लागणारी भांडी, म्हणजे फक्त 2 बॉक्स, याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे कोणतंच सामान व्हायचं नाही. पण आता 7 वीकसुद्धा माझा इथे झाला आहे ना, तर आम्हाला वॉशिंग मशीन घ्यावी लागली किंवा बऱ्याच गोष्टी घ्याव्या लागल्या.
खूप सामान माझं झालं आहे, तरी मी बऱ्याच वस्तू विकण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मी पुण्याला जाणार आहे ना, तर तिथे आम्ही आमच्याच रूमवरती जाणार आहोत. आता माझे व्हिडिओ तुम्ही आधीपासून जर पाहत असाल ना, म्हणजे मी पुण्याला आधी होती ना तेव्हापासून, तर ती रूम तुम्हाला माहितीच असेल, खूप छोटी आहे. आणि प्लॅन आला होता मनामध्ये की आता सात्विकसुद्धा झाला आहे, फॅमिली वाढली, तर 1 BHK घेऊन राहावं. पण नाही, कारण का आता रुद्राचे पप्पासुद्धा आम्हाला सोडून राहणार आहेत ना, तर म्हटलं की आपली रूम आहे तिथे माणसंसुद्धा चांगली आहेत आणि सेफ्टीसुद्धा खूप आहे. आणि लागणाऱ्या सगळ्या वस्तू माझ्या फ्लॅटच्या आजूबाजूला, म्हणजे सगळं जवळ आहे. बँक, मॉल, रुद्राचं स्कूल, हॉस्पिटल, हे सगळं जवळ आहे. म्हणून म्हटलं की आपण आपल्याच रूमवरती जावं. तर ती ना खूप छोटी आहे, सगळं सिस्टमॅटिक आहे तिथे. फ्रीजसुद्धा आहे किंवा सोफा, इनबिल्ट बेड, इनबिल्ट कपाट, म्हणजे मिनी फर्निचर बोलायला काही हरकत नाही, सगळं आहे तिथे. फक्त आता आपली लागणारी कपडे आणि लागणारी भांडी घेऊन जायचं आहे. तर इथे आता ह्या वस्तू बघून मला असं वाटतं की माझा तो तो जो रूम आहे ना, तर तो पूर्ण भरेल. कारण का वॉशिंग मशीन, हा छोटा फ्रीज. पण मी आता असं ठरवलं आहे, पुण्यामध्ये आमची जागासुद्धा आहे, तिथे आम्ही पत्र्याचं शेड उभारलं आहे. तर नको असणाऱ्या वस्तूंना मी तिथे नेऊन ठेवेल. कारण की तिथेसुद्धा आम्ही जाऊन आता राहतच होतो. म्हणजे हा आमचा जो पुण्यातला फ्लॅट आहे ना, तर तो मी रेंटने दिला आहे. आणि मग आम्ही गावाला जाण्याच्या आधी आम्ही पुण्याला जायचो आणि तिथे जे आमचं पत्र्याचं घर आहे, तर तिथे 5-6 दिवस मस्त राहायचो, आराम करायचो, मजा करायचो. कारण का तिथे गावच्यासारखंच वाटतं. आणि त्याच्यानंतर मग गावी जायचो. आणि परत इकडे यायच्या टायमाला आम्ही 2-3 दिवस किंवा 4-5 दिवस येऊन परत आम्ही तिथे त्या पत्र्याच्या घरामध्ये राहायचो. खूप छान वाटतं तिथे. ते सुद्धा व्हिडिओ माझे आहेत, तुम्ही पाहू शकता. जर नवीन कोणी आता पाहत असेल ना माझे व्हिडिओ, तर ते मागचे पत्र्याच्या घरातले व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि मला सांगायलासुद्धा आवडेल, तिथेसुद्धा ना माणसाला गरजेला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी करून ठेवल्यात. म्हणजे छोटंसं किचन केलं आहे, टॉयलेट, बाथरूम, ते सुद्धा आतमध्येच केलं आहे. आणि मंडप केला आहे बाहेर, कारण का मुलांना खेळायला किंवा गाडी सावळीमध्ये लावण्यासाठी. आणि मेन म्हणजे कंपाऊंडसुद्धा केलं आहे, म्हणजे कोणी येऊ शकत नाही आतमध्ये. म्हणजे जे माणसाला लागतं ना, ते सगळं केलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी. तर पाणी आम्ही पहिलीच बोर मारलेली आणि भरपूर पाणी लागले. म्हणजे आजूबाजूला बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आला आहे पाण्याचा. मार्च, एप्रिल, मे महिना त्या लोकांना पाणी मिळत नाही, पण आमच्या बोरला भरपूर पाणी आहे. त्याच्यामुळे मग पाणी लागल्यानंतर आम्ही शेड बांधलं होतं. पण त्याचा भरपूर फायदा आम्हाला झाला. म्हणजे जवळजवळ आम्ही फ्लॅट घेतल्यानंतर मी मिस्टरांसोबतच फिरते. आमच्या फ्लॅटमध्ये मी भरपूर कमी राहिले, कारण का मिस्टर आर्मीमध्ये असल्यामुळे त्यांच्यासोबतच जिथे पोस्टिंग येईल ना तिथे फिरते. आणि खरं सांगू का, लग्न झाल्यापासून ना आमच्या सगळ्या चांगल्या पोस्टिंग आल्या, फक्त ही एकदम बेकार पोस्टिंग आली. मी फर्स्ट टाईम माझ्या मिस्टरांना सोडून आता पुण्याला राहणार आहे. आमची जी छोटीशी पुण्यामध्ये रूम आहे ना, त्याच्यामध्ये, पत्र्याचं नाही, बिल्डिंगमधल्या रूममध्ये. आणि हे जे पत्र्याचं घर मी सांगते ना मगाचपासून, तर त्याचा भरपूरच फायदा झाला. म्हणजे ज्या ठिकाणी मी पोस्टिंग केले ना, सुट्टीला आल्यानंतर आम्ही तिथे उतरायला जायचो. खूप त्याचा फायदा झाला. म्हणजे माझ्या छोट्याच प्रॉपर्टी आहेत, पण खूप छान आहेत. पत्र्याचं घर बघितलं ना की बऱ्याच अशा मला त्या घराला म्हणजे कमेंट आलं की का नाही घर बांधलं, पत्र्याचा शेड का बांधला. तर आता आम्ही इकडे तिकडे फिरतोय ना, जोपर्यंत मिस्टर आर्मीमध्ये आहेत तोपर्यंत चालतं आहे. कारण का तिथे कंटिन्यू आम्ही राहत नाही ना, फक्त उतरायला जातो, 5-6 दिवस राहतो आणि परत येतो. तर म्हटलं जोपर्यंत आमची रिटायरमेंट आम्ही घेत नाही ना, तोपर्यंत ह्या पत्र्याच्या घरामध्येच राहायचं. त्याच्यामध्ये ज्या वस्तू आम्ही घेतलेत किंवा ज्या वस्तू आम्ही टप्प्याटप्प्याने केलेत, असं पण नाही आहे की आम्ही पत्र्याचं घर बांधलं आणि त्याच्यानंतर सगळं एकदम केलं, नाही. तर आम्ही आधी पत्र्याचा शेड उभारला, त्याच्यानंतर बाहेर मंडप केला, त्याच्यानंतर फिटिंग केली. म्हणजे टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी केल्या, जसे पैसे येतील ना तसं. तर म्हटलं आता त्याचा पुरेपूर वापर करून घ्यायचा, तोपर्यंत रिटायरमेंटसुद्धा होते. आणि त्याच्यानंतर बघू मग घर बांधायचं की फ्लॅट घ्यायचा. तोपर्यंत रेटसुद्धा वाढतो आहे, म्हणजे नुकसान काहीच नाही आहे, फायदाच आहे. तर असो, चला आता हे जे माझं रुटीन आहे ना आजच्या दिवसाचं, ते मी दाखवलं. अंडा करीसुद्धा बनवली, पण मला इतकी नाही आवडत ना. मला मेथीची भाजी वगैरे असलं की काहीच नको, म्हणून होती मेथी. एक मेथीची गड्डी आणली ना की 2 ते 3 वेळा माझी भाजी होती, कारण का बाकी घरामध्ये कोणी नाही खात, फक्त मीच खाते. आणि आता गरमी पुढे चालू झाली की मेथीची भाजी मिळणारसुद्धा नाही, म्हणून जोपर्यंत मिळते ना तोपर्यंत आणून खाते. तर इथे मी मेथीच्या भाजीला फोडणी दिली. आणि बाकी वरण बनवायचं आहे. वरण मला बनवावंच लागतं, कारण का सात्विकला वरण भात दुपारचा मी देते आणि जी काही भाजी असेल ती थोडी मिक्स करते.
त्याला आता वेगळं असं काही बनवत नाही, जे आम्ही खातो ना ते त्याला देतो. कधीतरी जास्त तिखट वगैरे असं काही कोणता पदार्थ मी बनवला असेल ना तर वेगळं असं थोडंसं काहीतरी बनवून द्यायचं. म्हणजे कधी ओट्स, कधी ते कॉर्न असतात ते दुधामध्ये असं देते. आता सगळं खायला लागलं आहे. आणि आता इथे ना गाड्यांसोबत खेळतो आहे. त्याला बड्डेला कार मिळाली होती, तर त्याचा बड्डेसुद्धा आम्ही केला 25 जानेवारीला. सात्विकला 2 वर्ष पूर्ण झालेत. पण मी ना शूट केलं आहे, म्हणजे बड्डे केला ना ते शूट केलं आहे. कारण का त्या दिवशीसुद्धा ना पूर्ण दिवसभर लाईट नव्हती. सकाळी जी लाईट गेली ते संध्याकाळी 7 वाजता आली आणि त्याच्यानंतर मग सगळी तयारी. त्या दिवशी ना आम्ही जास्त म्हणजे कोणालाच नाही बोलवलं. फक्त रायगडमधले एक भाऊ आणि ताई आहेत, तर ते आता इथे नवीन पोस्टिंग आलेत, तर त्यांना बोलवलं होतं. आणि मग जेवण वगैरे त्या ताई आल्यानंतर त्यानेच सगळं केलं. पण बाकी हे घर आवरणं वगैरे, कारण का दिवसभर मला काहीच काम करायला मिळालं नाही. लाईट नसलं की पूर्ण अंधेरा. कारण का थंडीमुळे ना मी माझ्या ह्या घराच्या सगळ्या खिडक्या पॅक केलेत, फुट्टे लावलेत. त्याच्यामुळे लाईट नसलं की पूर्ण अंधेरा असायचा. तर त्याच्यामुळे मी जास्त काही शूट नाही केलं. तर हे दुपारचं जेवण. आता रुद्राचे पप्पासुद्धा आलेत आणि रुद्रासुद्धा शाळेतून आले, तर आम्ही आता हे जेवण करून घेतो आहे. आणि मी पुढे तुम्हाला दाखवलं आहे सात्विकचा बड्डे आम्ही कसा केला. कसा म्हणजे नॉर्मलच, जास्त काहीच नाही. फक्त ते दोघं नवरा बायको, त्यांचा एक मुलगा, रुद्रा, मी आणि सात्विकचे पप्पा, बस इतके जणच होतो. तर आता हे ते ना सात्विकचा औक्षण करून घेते. आणि सात्विकला ना अजून माणसांची सवयच नाही आहे, फक्त आमच्या तिघांची, म्हणजे त्याची दीदी, पप्पा आणि मी. कोणीही घरामध्ये दुसरं कोणी आलं ना की त्याला काय होतं काय माहिती, रडायला लागतो. लहान मूल म्हटलं की बरेच लोक घ्यायला जातात ना, हा अजिबात जात नाही, भरपूर रडतो आणि मला त्रास देतो. बड्डेच्या दिवशी पण असंच झालं. म्हणजे त्याला घ्यायला नाही जायचं, नाहीतर मग असा खेळतो तो. कोण घ्यायला गेलं की त्याला रडायला येतं, तो अजिबात जात नाही. आता ह्या ज्या ताई आलेत ना त्या रायगडच्या, म्हणजे मी सुद्धा रायगडची. आपण महाराष्ट्र सोडून इतर ठिकाणी जर असो ना, आणि जर आपल्या ठिकाणचं म्हणजे जिल्ह्यातलं जरी कोणी भेटलं ना तरी भरपूर आनंद होतो. म्हणजे आपलं कोणतरी भेटलं असं वाटतं. तसं आमचं झालं. म्हणजे अचानक आम्ही एका वेलफेअरमध्ये भेटलो होतो दोघीजणी, आणि मग कळलं की त्या ताई पण रायगडच्या, मी पण रायगडची. मग आमची मैत्री झाली. पण थोड्याशा लांब राहतात, इथे ह्या क्वार्टरच्या जवळ नाही राहत, थोड्याशा लांब. हा त्यांचा मुलगा. तर त्याने ते गिफ्ट आधी मी तुम्हाला दाखवलं ना, कार बाबू खेळत होता, तर हे गिफ्ट होतं. birthday to you, happy birthday to you, happy birthday to dear Satvik, happy birthday to you. खायला बरोबर रे डॅमुश. ते बघ कसं गुड बॉय. सात्विकला ना आता हॅपी बड्डे ना थोडंसं कळतं. म्हणजे हे टाळ्या वगैरे वाजवतात ना तर त्याला थोडासा आनंद होतो, कारण का ते मोबाईलमध्ये सुद्धा बघतो ना, त्या पोयम वगैरे त्याच्यामध्ये असतंच. तर तो बघत होता की ह्या टाळ्या माझ्यासाठी वाजतायत की काय. आता त्याचे पप्पा औक्षण करतायत. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही लगेच घरातल्या कामाला लागलो. म्हणजे स्वयंपाक वगैरे बनवायचा होता. नॉनव्हेजचा दिवस होता. चिकन वगैरे बनवलेलं त्या ताईने त्यांच्या पद्धतीने बनवलेलं. त्या अलिबागच्या आहेत, घरगुती मसाला सोबत घेऊन आल्या होत्या माझ्यासाठी. तर खूप छान बनवलेलं चिकन वगैरे. आणि असा आमचा दिवस गेला. असा बड्डे आम्ही सात्विकचा साजरे केला. तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. इथून पुढे रेग्युलर नाही, पण आठवड्यातून 2-3 व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तर आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. धन्यवाद.